असतं, हिचंच ते घर असतं ना, त्या अंगणाला ते उखाळ असतो, उखाळ. आणि ती गोटी सटाकली पायानं आणि तिच्या त्या उखाळा जाऊन पडते. जाऊन तालाची टाकली, जाऊन तालाची टाकली, तुझ्या उखळात टाकली, जाऊन तालाची तर साधारणतः या रेस विपक्ष तिरंगा शिवकर या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कोण जिंकला तो शिवकर संघानं आणि प्रथम शतरक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानावर शंकर पारिंगे आणि गणेश पारिंगे ही जोडी मैदानावर स्ट्राईकला असलेला आक्रमक फलंदाज शंकर पारिंगे संघाला सामने का गोलंदाज शिवकर एक्सप्रेस प्रेम गायकवाड गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. आंबेवडी काम एंड करून पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू पहिल्या चेंडू प्रहार चेंडू डीप मिड विकेटच्या वरून घरी कशाला चेंडूमध्ये खडकरे षटकार लगवला. आपण पाहिलं शंकर पारिंगे या फलंदाजाने संघाची सुरुवात सुरेख करून दिली आहे, पण तो कमबॅक करावा लागेल. प्रेम गायकवाड या गोलंदाजाला तिरंगा शिवकर संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळतोय. उत्साह जास्त विश्वास कमी, निर्धाव चेंडू सांगतो. दोन पंच मैदानावरती सुनील पाटील आणि वैभव पाटील खूप मोठं योगदान या स्पर्धेला. त्यानंतर पंचायत भूमिकेमध्ये आपण पाहिलं सचिन फडके याचं देखील खूप मोठं योगदान. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्फत तिसरं चेंडू फेकणारी सज्ज असेल. 4 षटकांचा सामना आहे, 20 मिनिटाचा अवधी असेल. शतरक्षक संघाला हा चेंडू हलक्या हातानं चेंडू जातोय लॉग ऑफला. शतरक्षक देण्यात एक धाव, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. सुरेख कमबॅक पहिल्या चेंडूमध्ये शंकर पारिंगेने लगावलेला मिड विकेटच्या मधून षटकार. त्यानंतर दुसरं चेंडू निर्धाव आणि या चेंडूला लॉग ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड केलंय. फक्त एक धाव खेळण्याचा अवधी, 7 धावसंख्या. धावफलकार पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुरी हाताचा फलंदाज गणेश पारिंगेचा विचार केला. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तर गुणवान खेळाडू म्हणून आपण पाहिला तर प्रेम गायकवाड या गोलंदाजाची ओळख आहे. आज खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उद्याचा जर आपण विचार केला, उद्या पहिला सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज प्रेम गायकवाडचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूची पाहणी केली नव्हती, उरलेले काम यष्टीरक्षक नरेश घेवल्याने पूर्ण केलाय. चांगली यष्टीरक्षणाची भूमिका तिरंगा शिवकर संघाच्या वतीनं मधून पाहिलं. सलामीला गेली जोडी जी मैदानावर जे आमचे दोन पंच विशाल पाटील सर आणि संदीप पाटील सर यांच्या विभागामधील हा संघ आज मैदानावर खेळत असताना गोलंदाज प्रेमचा हा चेंडू सुरेख फटका. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये शतरक्षकाने चेंडूला अडवेल का, जीवाच्या आतोडात प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी. या 2 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावफलकावर पहिल्या षटक मार्गस्थ असताना चांगली रणनीती, चांगली फलंदाजी, 2 फलंदाजांचा आपण विचार केला. आमचे गुणलेखक अक्षय पाटील आम्हाला माहिती देत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. आणि धावफलक जर पाहिलं 9 धावा 2 चेंडूचा सामना केलाय. गणेश पारिंगे या फलंदाजाने 2 धावेचं योगदान दिलाय, तर त्याला साथ देणार शंकर पारिंगेचा आपण विचार केला 7 धावाचं योगदान दिलंय. 3 चेंडूचा सामना केलाय. एक उजव्याचा फलंदाज पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. वाईडी स्पीड विकेटला चेंडू जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागत दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते रिस संघाची 10 ही धावसंख्या. बाबू जर काम करायचं जर म्हटलं ना तर पेटला नाही जिद्दीला. जिद्दीला काम हे रेशमा जिद्दीला पेटला बाबू तर मी विषय सोडणार नाही. नको म्हटली तरी शिर तुटली तरी याला म्हणतात होतं तू जरी नको म्हटली ताडका वाक्यावर इथे नाही झाला काही.
नको म्हटली तरी शिर तुटली तरी ओझवायचं सोडणार नाही. ओझवायचं मग त्याच्या शिरा जरी तुटल्या सगळ्या तरी चालतात. निरवटीचे गोलंदाज अजय भगत गोलंदाजी मार्फत सर्वात वेगवान गोलंदाज निरंकाश शंकर संघाचा आणि सर्वात आक्रमक फलंदाज स्ट्राईकला मारतोय शंकर पारिंगे गणेश पारिंगे हा फलंदाज गोलंदाजी मार्फत असेल डावखुराचा फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळख केला. तर समोर गोलंदाज अजय भगत चा पहिला चेंडू सुरेख फटका स्वतः फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो मिडॉनला लॉकऑनचा चेंडूवर येईल साईनाथ भगत तोपर्यंत एक धाव खेळण्याचा अवधी एका धावेने संघ धावून पोहोचलाय 11 ह्या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या प्रेम गायकवाड गोलंदाज आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक धाव 11 धावसंख्या मैदानावर पाहतोय. ही स्पर्धा कव्हरेज केली जाते लाईव्ह टेलिकास्ट 198 देशामध्ये या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहतोय पीटीसीच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून त्याचे फाउंडर संदीप वास्कर सर असतील किरण दलवी सीईओ आणि सर्व टीम यंत्रणा विपुल केनी संदेश ही टीम यंत्रणा. सुरेख चेंडू मॅचच्या मधोमध चेंडू आला नाही एक धाव पूर्ण होते. शॉर्ट टिप स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय एका धावेने संघ धावून पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावफलकावर आज पाहतोय 12 धावस अंकाचा आपण विचार केला तर युवराज सिंग त्याचा जर्सीचा क्रमांक आपण 12 पहिला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12 धावा धावफलकार प्रथम फलंदाजी करणाऱ्या रीस संघाची धावसंख्या पाहतोय. तिरंगा शिवकर या संघाने विचुंबे संघाला परास्त केले दुसऱ्या फेरीमध्ये. तर या रीस संघानं आपण पाहिलं पडगे संघाला परास्त केलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज अजय भगतचा हा चेंडू मॅचच्या मधोमध क्षेत्राच्या चेंडूखाली पहिली सफलता गणेश मार्वे बॅक टू द पॅव्हिलियन. 4 धावांचं योगदान 5 चेंडूमध्ये. फलंदाज माधव कपूरपर्यंत तिसऱ्या चेंडूमध्ये सफलता मिळाली. अजय भगत या गोलंदाजाला गणेश पारेख हा फलंदाज बाद झालाय. प्रवीण खरत एक टेनिस क्रिकेट मधील टेनिस विश्वामधील खूप मोठं नाव मैदानावरती प्रवीण खरत मागच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला फलंदाज. तर विचार केला अजय भगत 2 धावा खर्च केल्यात एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. हा चेंडू वेगाने फेकी केली चेंडूला एक्स्ट्रा गोलंदाज 17 कोटी चूक करत नाही. बॅक टू बॅक शंकर पारिंगे याच्या खेळी चालतो होतोय आणि धावसंख्या 12 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले संघाचे. हा फलंदाज 4थ्या क्रमांक मुकेश म्हणजे हा फलंदाज 4थ्या क्रमांकावर जातोय. मिडल ऑर्डर मध्ये खेळणारा फलंदाज आपण मिडल ऑर्डरचा विचार केला तर भारतीय संघातील विराट कोहलीला पण मिडल ऑर्डर मध्ये पाहतोय. तर हॅट्रिकच्या मार्गावर असेल गोलंदाज अजय भगत. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा त्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवरती 2 विकेट. अक्षय गुणलेकर अक्षय पाटील आम्हाला माहिती देत असताना चांगली गुणलेकराची भूमिका त्यानंतर एक टायमर ची भूमिका. गोलंदाज पुन्हा एकदा अजय भगत हा चेंडू वेगाने चेंडूची फेकी केली. शॉर्ट साईड लेगचा क्षेत्राच्या चेंडूवर आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटील जर आपण पहिल्या 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अजय भगत याने कमबॅक केलाय. फक्त 2 धावा 5 चेंडूची फेकी केली. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवते. अभिनव पाटील एक चांगली गुणलेकर अविनाश आणि स्वप्नील पाटील याचं चांगलं योगदान या स्पर्धेला.
गोलंदाज पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग झाला नाही. स्वतः गोलंदाज अजय भगत चेंडूवर आलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्तीचा. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या. 2 बाद 12 ही धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या रीस संघाची. उद्या आपण सुपर 8चे सामने पाहणार आहोत. पहिला सामना असेल हरिग्राम आणि रेडगर. दुसरा सामना असेल खाटा आणि नेमाली. तिसरा सामना असेल देवद आणि बारदोली. सुरेख चेंडू फाईट क्षेत्रामध्ये क्षेत्राक्षर संदीप त्या ठिकाणी चेंडूवर आलाय. 1 धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 चेंडू 13 धावा. 2 फलंदाज बाद. धावफलकार पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या रीस संघ. अक्षय पाटील ज्या रीस संघानं आपण पाहिलं फलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यात आपण विचार केला तर चांगली कामगिरी केली होती. आणि तो रीस संघ आज तिरंगा दुसऱ्या संघाविरुद्ध खेळत असताना सलामीची जोडी मागाई परतले. त्याला थोडासा बॅक फुटला गेलाय काय असं दिसून येतं. 4 षटकाचा सामना आहे. 20 मिनिटाचा अवधी असेल. क्षेत्ररक्षण करणारा तिरंगा शिवकर संघाला गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजी मार्कर. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. वैभव पाटील आमच्याकडे बोलतात की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकलाय. नियम क्रमांक 25 सांगतोय की हा चेंडू अपांतरे यावत धावेने संघ जाऊन पोहोचलाय. एका धावेने मदत मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील संघाचा आपण पाहिलं सर्वात अनुभवी खेळाडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर बेसफील्ड चेंडू सीमा पार 4 धावा. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला आक्षेपाने चेंडूवरून नजर हटली. दुर्घटना घडली आणि चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. 18 धावसंख्येमध्ये मजल मारले. 30 षटक मार्गस्थ असताना ज्ञानेश्वर पाटील 6 धावा खर्च केल्या. 2 चेंडूची फेकी केली. ज्यामध्ये पाहिला तर एक चौकार. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चूक करत नाहीये. तिसरा फलंदाज बाद 18 या धावसंख्येवर रीस संघाचा. मैदानावर जातोय आनंद. कोणाला आनंद मिळेल आणि संघाला की शुक्र संघाला हे पाहणं गरजेचं असेल ज्याच्या नावामध्ये आनंद लपलाय अक्षय पाटील. परंतु धावा 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर जातोय. धावसंख्या 18. 3 फलंदाज बाद झाले आहेत. फलंदाजी जर आपण विचार केला रीस संघ किती धावांमध्ये मजल मारेल 40 ते 45 धावांमध्ये मजल मारेल का? बाई अल्लाह. आजच्या दिवसातील आजच्या रस्त्यामधील सर्वात मोठा षटकार 6 धावा. मुकेश मुंडे याने 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक रिप्लाय पाहायला मिळतो. 6 धावा. शेवटच्या 2 चेंडूवरती महागडा ठरलाय गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील. 30 धावा धावफलकर पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 12 धावा धावफलकर होत्या. या षटकाचा आपण विचार केला 18 धावा.
पाहतोय नागाच्या पिल्लाला नाही तर मुकेश मुंडेला कमललाय मैदानावर 3 चेंडूमध्ये 13 धाबांचं योगदान दिलंय. 18 धाबा खर्च केल्या. 5 चेंडूवरती ज्ञानेश्वर पाटील या गोलंदाज मॅचच्या मधोमध चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पट्टी आणि चौथा फलंदाज बाद होतोय रीस संघाचा मुकेश मुंडे. रुपेश कोकपे मैदानावर तर त्याला साथ देईल. आनंद हा फलंदाज ज्याने एकाही चेंडूचा सामना केला नाही तर चौथा षटक फेकण्याने सज्ज असेल. गोलंदाज साईनाथ भगत गोलंदाजी मार्कवर 30 धाबा. चांगलं योगदान या षटकाचा आपण विचार केला. महागडी गोलंदाजी ज्ञानेश्वर पाटील 18 धाबा खर्च केल्यात. अक्षय पाटील आम्हाला माहिती देत असताना 10.00च्या सरासरीनं 3 षटकामध्ये धाबा जमवल्या. 30. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर रीस संघाची धावसंख्या तिरंगा शिवकर संघ 20 मिनिटाचा अवधी असेल. वेळेचं बंधट दोन्ही संघासाठी असणारे याच्याकडे लक्ष असू द्या आणि त्यांना पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. आज या संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे या त्या ट्रॉफ्याच पाहतोय त्या ट्रॉफ्यांमध्ये एका ट्रॉफीचा हकदार असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज साईनाथ भगतचा पहिला चेंडू सुरेख फटका. वाईनिश लॉंगॉनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाने तैनात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नकार देतोय. एका धावीने संघाजवळ पोहोचतोय. 31 या धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावर 31. फलंदाज आनंद आणि रुपेश फलंदाज रुपेश एका चेंडूनं वैयक्तिक खातं बोललंय 1 या धावसंख्येला. परंतु आनंदचा विचार केला तर आनंदने कोणत्याही चेंडूचा सामना केला नाही. पहिल्यांदा स्ट्राईक वर जातोय हा फलंदाज. किती धावांचं योगदान देईल तर फलंदाजा विचार केला. 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेलेला हा फलंदाज गोलंदाज साईनाथ भगत. पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाजी मार्कवर असेल. बोलशेत काम ईट करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. नरेश ढोले चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धाव. एका धावीने संघ जवळ पोहोचताय 32 या धावसंख्येवर. 32 धावा धावफलकावर या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 धावा सिंगल खर्च केल्या साईनाथ भगत या गोलंदाजानं. मागच्या 2 सामन्याचा विचार केला अक्षय पाटील तर मागच्या दोन्ही सामन्याचा सामनावीर साईनाथ भगत हा अष्टपैलू खेळाडू आहे. या सामन्यामध्ये कोणती रणनीती असेल. मोठे फटके खेळावे लागतील. रीस संघाला 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. सुरेख फटका चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकात 6 धावा. नक्कीच सर्वांना वेळ लावून सोडलेला सिनेमा वर्षा आणि आरची आपण प्रेम कथा पाहिली होती. ज्या मराठी पिक्चरने विक्रम केला होता. 100 करोडच्या वरती ज्यानं बॉक्स ऑफिसवर गल्ला केला होता. कमाई केली होती आणि साईनाथ पाटीलचा भगतचा विचार केला. 8 धावा खर्च केल्या. 38 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतो. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर. या अवांतर धावीने संघ जवळ पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धावफलकावर. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय. साईनाथ भगत याच्या थोडस मानसिक दडपण पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळल्यानंतर अक्षय पाटील गोलंदाज थोडासा दडपण जाणवतोय. जो फलंदाजा विचार केला तो फलंदाज रुपेश याने 2 चेंडूचा सामना केलाय. 7 धावांचं योगदान दिलाय. नाही मालेट असेल या ठिकाणी आपण पाहिला तर शेवटचं षटक फेकत असताना शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत. तिरंगा शिवकर संघ गोलंदाज साईनाथ भगतचा हा चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे म्हणतात सुनील पाटील यांचा इशारा येतोय की चेंडू अवांतर फेकलाय. या अवांतर धावीने संघ जाऊन पोहोचतोय
40 या धावसंख्येवर जी सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये 10 ची राखली होती ती सरासरी राखण्यामध्ये यश आलाय. आता 3 चेंडूचा खेळ बाकी असतात. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमावेल फलंदाजी करणारा रेस संघ. उजव्या हाताचा नागपूर हाताला फलंदाजाला थोडासा अडथळा. 3 चेंडू, पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि 2 चेंडू अबांतर फेकल्यात. गोलंदाज साईनाथ भगत याचा पुढला चेंडू, कोणता चेंडू, खराब गोलंदाजी. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पार 6 धावा. या 46 धावसंख्येवर मजल मारली आहे. रेस संघाने चांगली फलंदाजी मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज साईनाथ भगत हा चेंडू ऑफस्टिकवर चेंडू ठेवला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. जर अक्षय पाटील एखादा फलंदाज धावखोऱ्यातला फलंदाज जर समोर असेल तर थोडंसं गोलंदाजी करत असताना अडथळा निर्माण होतोय. लाईन लेट भटकतोय गोलंदाज आणि ते साईनाथ भगत याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि 46 धाबा या सत्रामधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज साईनाथ भगतचा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने वाईट स्पीड विकेटला शतरक्षक ते एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुरेख फेकी, फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर. हॅलो, धन्यवाद दीपक भाई फडके. आपण सामन्याकडे जिथे आपण रीस संघाला मैदानावर पाहतोय आणि त्यांच्या समोर खेळणारा तिरंगा शुकर संघ. एका बाजूला प्रेम गायकवाड नावाचं टॅलेंट असेल, रीस संघाला आपण या विभागामध्ये कमी पाहतो. शुकर संघाला आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. रीस संघ सुद्धा पनवेलमध्ये अनेक ठिकाणी खेळण्यासाठी येतो. अनेक स्पर्धा या संघाने सुद्धा गाजवल्यात. सामन्याचा आपण विचार करूया. 4 षटक्या इथे समाप्त झालेत आणि आपण एकूण गुणतालिका पाहणार आहोत. अक्षय पाटील आम्हाला छानशी भूमिका पार पडताना त्यांच्या समेत आमचे स्कोरर आपण पाहिलं तर अभिनय सुद्धा आहे. त्यांच्या समेत आणखीन एक आमचे स्कोरर जॉईन झालेत. अभिनय पाटील सुद्धा आमच्याशी जॉईन झालेत. मैदानाकडे आपण वळणार आहोत. तर इथे पल्ला पार करायचा आहे. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. 47 ऑन बोर्ड, 48 रन्स टू विन. तर 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष. हे लक्ष छोटं असेल का मोठं असेल, चारी बाजूला अजूनही प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. संपूर्ण साईस्टार क्रिकेट संघ आणि विगर यांच्या वतीनं आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. 4थी रात्र पंच वैभव पाटील आपण पाहिल्या मैदानामध्ये. त्यानंतर स्पर्धेच्या आयोजक सुनील पाटील साहेब असतील. मैदानामध्ये पंचांची भूमिका. इथे रीस संघ मैदानावर आणि त्यांच्या समोर तिरंगा शुकर संघ.
साईनाथ भगतनं आज शिवकर संघाच्या माध्यमातून इम्प्रेस केले. साईनाथची पहिल्या सामन्यामध्ये आपण धुवाधार फलंदाजी पाहिली, साईनाथची गोलंदाजी सुद्धा पाहिली, सर्वांना प्रभावित केलं या खेळाडूनं. तर शिवकर संघ म्हटला तर संघनायक ज्ञानेश्वर टॅलेंट आपण पाहतोय, त्यानंतर प्रेम गायकवाड पाहतोय, अजयला आपण सातत्यानं पाहतोय, संदीपला पाहतोय. एक से बढ़कर एक खेळाडू एकानं जागावं दुसऱ्याला पाहावं. बघ इथे साईनाथ भगतनं आज साई स्टार मैदानचं गाजलं. आपण सिमिलॅरिटी पाहिली, मैदानाचं नाव सुद्धा साई मैदान आणि या मैदानावर साईनाथ भगत आग ओकेल का? इथे सामना जिंकलं हे दोन्ही संघासाठी, कारण शिवकर संघासाठी लकी मैदान आहे. 2016 मध्ये सुद्धा या संघाला पाहिलं होतं उपविजेता चॅम्पियन ठरण्याचं स्वप्न अजय भगतचं अपुरं राहिलं होतं. या वर्षी ते स्वप्न पूर्ण होईल का, ही सुद्धा चर्चा या स्पर्धेमध्ये. तर पन्ना पार करायचे विजयासाठी लक्ष आपण पाहणार. अक्षय आम्हाला माहिती देताना 48 रन्स टू विन, 24 चेंडू आणि 48 धावेची गरज. युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण पाहिलं ही स्पर्धा पाहतोय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचा सर्व लेखाजोखा फटाफट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवणारे रायगडचे बेस्ट अपडेटर आपण पाहणार आहोत. ते प्रशांत फडके उर्फ पीपी आमच्या समेत रायगडचे बेस्ट अपडेटर, शिवकर संघाचे बिग फॅन राम पाटील असतील. त्यानंतर शिवकर गावातील नवीन आमचे समालोचकाचं टॅलेंट किरण पाटील यांना सुद्धा पाहणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्यांचे सुद्धा आम्ही इथे आभारी होतो. म्हणूया थेट मैदानाकडे 48 धावांचा पल्ला पार करायचे. दुसरा अंक पाहतोय, दुसऱ्या अंकातील पहिला चेंडू ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय सलामीवीरांना तोडण्यासाठी गोलंदाज तयार. रीस संघाकडून रुपेश चामकर. 2 पंच मैदानामध्ये फास्ट बॉल. पहिल्या चेंडूला चपराक चेंडू या वेळेला आपण पाहिलं पंचांनी इथे इशारा केला. मोठा सुपर स्ट्रोक 4 धावा. दीपक आपण डीजे मास्टरचं कौतुक करावं तितकं कमी. तब्बल 2 तास झालेत आणि 2 तास ते डबल मिनिंगचेच गाणं लावतात आणि त्यांच्या गाण्याला अजूनही विराम नाहीये असे डीजे जीतू आमच्या समेत जॉईन झाले. पहिल्या चेंडूनं आपल्या डावाची सुरुवात केली. प्रेम गायकवाड मैदानावर ओव्हर द विकेट. हा चेंडू फुटबॉलचा वापर केलाय, आपल्या बॅट मधून क्लास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे फक्त सिंगल साठी प्राधान्य दिले. साईनाथ मैदानावर आहे. साईनाथला मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलं, ज्याला सलामीला हा मिडल ऑर्डरचा घातक फलंदाज. इथे रणनीती संघनायकानं थोडीशी बदलले, डावपेच आखले गेले. साईनाथला सलामीला पाठवलंय. साईनाथवर खूप मोठी जबाबदारी. पुट ऑन फाईट लढा देण्यासाठी समोर रीस संघ आहे. गोलंदाजचा ताफा असलेला संघ मैदानावर 48 धावा पार करायचे. 2 चेंडू समाप्त झालेत आणि धावसंख्या आहे ती 5 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या ती 5. गोलंदाज रुपेश चामकर ओव्हर द विकेट. चेंडूला ट्राय केलाय. इनसाइड सर्कल क्षेत्ररक्षक तैनात आहे. 9 फिल्डर्स इनसाइड द सर्कल, 2 फिल्डर्स आउटसाइड द सर्कल. व्ह्यू रचना आपण पाहिली साईनाथ आणि प्रेम साठी ही व्ह्यू रचना, जिथे मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक तैनात केलाय. रीस संघाच्या संघनायकाने 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केलाय. प्रेक्षक वर्ग अजूनही आपण पाहतोय काही अंतरावर का होईना अजूनही हे मैदान सोडण्यासाठी प्रेक्षक वर्ग जात नाही. कारण दोन्ही बलाढ्य संघ मैदानामध्ये सुपर 4चा प्रबळ दावेदार कोण असेल ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार रुपेश. प्रेम साठी हा चेंडू कोला मध्ये फेकला होता, स्टिक वर चेंडू फेकला होता आणि इथे फलंदाजांना बांधून ठेवलाय. आपण फलंदाज प्रेमला पाहतोय, जिथे प्रेमची एकूण खेळी पाहिली 3 चेंडूचा सामना केला, 5 धावा, 1 चौकार सुद्धा लागवलाय. 7 देणारा साईनाथ मैदानावर. साईनाथने 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धावेचं योगदान. हा चेंडू सरळ बॅटचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक, 1 बाउन्स चेंडू, पंचाचा इशारा, मोठा पॉइंट, 4 धावा. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो
मात्र या लाईव्ह टेलिकास्ट साठी आम्हाला जी वायफाय सेवा पुरवली ते ओम साईराम केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर संदेश भाई फडके यांचं सुद्धा खूप मोठं साई या स्पर्धेला, कारण आज वायफाय शिवाय कोणी राहू शकत नाही. एक काळ असा होता आपण मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून अनेक माहिती मिळवायचो. आज आपण मैदानाकडे जाऊया. वायफायचा सातत्याने वापर केला जाते, संघर्ष केला जातो मैदानावर. दुसरी धावेसाठी निघाले आणि एक एक धाव किती महत्वाची आहे, एक एक धाव किती मोलाची आहे. पंचांचा इशारा. आपण पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर 48 धावा पार करायचे. दुसऱ्या सत्रातील 6 चेंडूचा खेळ इथे जरूर संपलाय, पण या वेळेला आपण पाहणार आहोत संघाची एकूण धावसंख्या. अक्षय आम्हाला माहिती पोहोचवताना 12 धावा धावफलकावर. आपण पाहिलं हरचंद फडके साहेब त्यांनी गाणी ऐकलं. गाण्याचा अर्थ कोणालाही समजला नव्हता. कदाचित गाणी असं असेल का सामना फार सुरेख होणार आहे. मैदानाकडे आपण जरूर जाऊया. दोन्ही संघ मैदानावर. आपण डीजे जितो आमच्या समोर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना फलंदाज ज्ञानेश्वर आपण प्रेमला मैदानावर पाहतोय, साईनाथला मैदानावर पाहतोय. संघनायक ज्ञानेश्वर अजूनही पॅव्हलियन मध्ये सुरक्षित आहे. अजय असेल, संदीप असेल. फलंदाजी आक्रमक आहे. फलंदाजचा भरणा असलेला संघ मैदानावर. रीस संघ इथून पुढची योजना काय असतील ही सुद्धा चर्चा. 48 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि यासाठी योजना आखल्या जातील फलंदाजाकडून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 चेंडू आणि धावांचे डिटेल्स आम्ही जरूर सांगणार आहोत, कारण जेव्हा 12 चेंडू शिल्लक राहतील तेव्हा चेंडू आणि धावांचं अंतर आम्ही सांगणार आहोत. कारण चेंडू आणि धावांचं अंतर 24 चेंडू पासून आम्ही सांगत राहिलो तर फलंदाजी करणारा संघ कधी सामना जिंकत नाही. हे आजवरचा क्रिकेट आम्ही पाहतोय. जाऊया मैदानावर. साईनाथ भगतसाठी सेकंड ओव्हर आपण पाहतोय. फर्स्ट बॉल गुडलाईन स्पॉट वरचा चेंडू. गोलंदाज या वेळेला आपण पाहतोय आनंद कोकंबे हा गोलंदाज आहे. रीस संघाला कमी या विभागामध्ये पाहतो. आज खऱ्या अर्थानं रीस संघाची खेळी आपण पाहिली. बडके संघाला त्याने पराभूत केलं. तो रीस संघात तोंडरे संघ या स्पर्धेमध्ये बाहेर गेला आणि इथे यांची खून गाठ. दोन्ही संघ एकजूट झालेत. साईनाथ भगतला 2 चेंडू उभे ठेवलेत आणि हे क्रिकेटचं कधी न उलगडणारं कोड आहे. सोपा चेंडू पण एखादा आक्रमक फलंदाज हुकला जातो. असं चित्र आपण अनेक वेळा पाहिले. कधी कधी दीपक आपण पाहिलं 100 कोटी खर्च केलेला सिनेमा कधी कधी 10 कोटीची कमाई करतो आणि 10 कोटी खर्च केलेला साईनाथ सारखा सिनेमा 100 कोटीची कमाई करतो. सोपा चेंडू हुकला होता साईनाथ आणि इथे मात्र थोडासा तंत्र बदललाय. ज्या साईनाथला वडवली संघाविरुद्ध मैदान गाजवण्याचा पराक्रम केला होता तो साईनाथ महत्वपूर्ण सामन्यामध्ये बाहेर फेकला जातोय. प्रेम गायकवाड सातत्याने त्याला कानमंत्र देण्यासाठी येतोय. क्रिकेट मधली जी विजिकोशी वृत्ती आपण ज्याला म्हणतो ती घातक गोलंदाजी ते सिद्ध करतोय. ऑफ स्टॉपवर सातत्याने चेंडू ठेवतोय आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. थोडासा क्षेत्ररक्षण हटवलं जातोय. फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहतोय. साईनाथला आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज काहीच करू शकला नाही. आणखीन एक सफलता गोलंदाज आनंदला मिळेल. 4 चेंडू फेकले, एकही धाव नाही. सफलता मिळाली. साईनाथ बाद झालाय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 12 आल्या आणि बराच चेंडू आपण अवधी पाहिला. 4 चेंडू फेकले गेले, एकही धावसंख्या नाहीये. रीस संघ पहिल्या सत्रामध्ये खेळत होता. 10 धावा पहिल्या षटकामध्ये रीस संघाच्या आपण पहिल्या. रीस संघाच्या 2 षटकात जिथे अजय भगतने गोलंदाजी केली होती फक्त 2 धावा दिल्या. तेच समीकरण जुळवाजुळवी
आपण आकड्यांची जादूचं समीकरण मैदानावर पाहतोय. 2 षटकानंतर 12 धावा रीस संघाचा होत्या. तिथून पुढे रीस संघानं प्रवास केलाय. जसा रीस संघानं प्रवास केलाय तसा शिवकर संघाने जर प्रवास केला तर शिवकर संघ विजयाच्या उपाट्यावर वाटचाल करेल. रीस संघ निश्चित त्यांना रोखण्याचं काम करेल. सामन्याची आपण रंगतता वाढली चालली. गोलंदाज तयार आनंद. हा चेंडू पुढचा फटका प्रेम गायकवाडच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तैनात. ज्या क्षेत्रामध्ये साईनाथचा चेल घेतला तिथेच रॉंग शॉट सिलेक्शनचा बली ठरलाय. प्रेम गायकवाड गो बॅक टू पॅव्हिलियन. अतिशय चुरशीची लढाई पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. शिवकर संघाचं एक्झॅक्टली चुकलं कुठं. साईनाथ फलंदाज मैदानावर होता. साईनाथने 4 चेंडू डॉट केले आणि त्यानंतर थोडस दडपण प्रेशर शिफ्ट झालं. इथे प्रेशर रिलीफ करावं लागेल. 5 चेंडू या गोलंदाजाला फेकलेत. 2 फलंदाज सलग 2 चेंडूवर बाद केले. इथे हॅट्रिकच्या विकेट हॅट्रिकच्या मार्गावर असेल गोलंदाज आनंद. रीस संघाचा गोलंदाज धुवाधार गोलंदाजी करते. आपल्या गोलंदाजीच्या मार्फत आपला त्रास दाखवते. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी कशी करावी जेव्हा दडपण आपल्या बसत. दुसऱ्या सत्रामध्ये सलामीवीर फलंदाजांना त्यांना शांत बसवले. इथे मात्र दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियन मध्ये परत संघनायक ज्ञानेश्वर मैदानावर गेलाय. संदीपकडे शब्द आहे. इक्वेशन अनालिसिस पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज आनंद. इथे विकेट हॅट्रिक मिळवून एक क्लास दाखवेल का? प्रेक्षकांची मन जिंकेल का? गोलंदाज तयार. आनंदचा हा चेंडू लॉक केला. चेंडूला पॉवरफुल स्ट्रोक. या सिटीज अंपायर सिग्नल 6 धावेसाठी हा फटका. फायनल 6 धावा. तर 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येची एकूण 18 धावा 48 धावांचे लक्ष. चेंडू शिल्लक राहिले. आता आपण पाहणार आहोत 12 आणि 30 धावेची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. चारही बाजूला मैदान आपण पाहिलं. आउटफील्ड खूप सुरेख आहे. आउटफील्ड वाली खूप वेग आहे. जर आपण गॅप मध्ये फटके मारले, गॅप शॉट सिलेक्शन जर आपण निवड केली, डिफेन्स पद्धतीनं खेळ केला, आक्रमक कधी बनला, खराब चेंडूचा वापर केला, जर सन्मान दिला, बरेच उद्योग इथे फलंदाजांना करावं लागेल. जेवढी रीस संघाची गोलंदाजी आपण आनंदची पाहिली, सामन्याला थोडीशी वेगळी कलाटणी दिली. पण तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुभाष गोलंदाज तिसरे षटक घेऊन आलाय. 12 चेंडू मध्ये 30 धावा. तिरंगा शिवकर संघाचे पाठीराखे शांत बसले. सामन्याची मेजवानी पाहताना मैदानाकडे आपण जरूर वळणार आहोत. षटक दिलाय सुभाष पारंगेच्या हातामध्ये. या षटकात हे षटक सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आपण यष्टीरक्षक पाहणार आहोत. यष्ट्यानं चिपकून बसलाय. कुठेतरी फलंदाजांना कॉन्सन्ट्रेशन भंग करण्याचा प्रयत्न. फास्ट बॉल ज्ञानेश्वर साठी लॉफ केलाय. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा फलंदाज बाद. थोडासा पावर कमी पडलाय आणि इथे आणखीन एक बली ठरलाय फलंदाज ज्ञानेश्वर च्या खेळीचा अंत. घंटी
फलंदाज एक बाजू सावरत नाही आणि इथे आपण पाहिलं संघनायक ज्ञानेश्वर सुद्धा मैदानात गेलाय, मैदानावर सेट व्हायला पाहिजे होतं पण इथे त्या फलंदाजाला सुद्धा ते जमलं नाही आणि थोडासा अडचणीमध्ये पुन्हा एकदा तिरंगा शिवकर संघ सामना अजूनही आपल्या हातामध्ये. आपण शिवकर संघाला विसरून चालणार नाही. जेव्हा वडवली संघाविरुद्ध हा संघ खेळत होता 2 षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या आणि त्यानंतरची फटकेबाजी या संघाकडून पाहिली. ही ताकद त्या संघामध्ये. संदीपकडे क्लास आहे. संदीप जर इथे मैदानावर सेट झाला तर कदाचित मोठे फटके दाखवेल आपल्या संघाला. एकूण धावा आपण पाहणार. संदीप फलंदाज डाव्यातच आक्रमक फलंदाज, नवीन फलंदाज मैदानावर फयाज आणि इथे 2 फलंदाजांना प्लॅनिंग करावी लागेल. जे लक्ष आपण पाहिलं चेंडू आणि धावाचं अंतर, येणारी चेंडू 11 आणि 30 धावेची गरज. पंचांचा इशारा. लॉंग 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 गॉल 6 रन. वैभव पाटील आमच्या मेन अंपायरनं सांगितलंय लॉंगेस्ट षटकार. इथे आपण पाहिलं क्रुशियल मोमेंट ऑफ दिस टुर्नामेंट संदीपच्या बॅट मधून. आपल्या स्पर्धेची उद्या जरूर चर्चा होईल कारण 12 नंतरचे डीजे मास्टर गाणी विकरच्या स्पर्धेमध्ये लावत होते. ही चर्चा सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक करणार आहेत. मैदानाकडे जाऊया. 2 चेंडूवर 2 षटकार. फयान आपण संदीप पाहतोय. इथे वाकली खेळी मैदानावर तुफान आलाय. 3 चेंडूवर 3 षटकार. हा फलंदाज मारेल का? आणि आपली भरीव आक्रमकता सिद्ध करताना फलंदाज आपण पाहिलं संदीप याला. पाठीराख्यांना सुद्धा विनंती असेल सामना चालू असताना मैदानामध्ये येऊ नका आणि जी व्हाईट कलरचा आमचा बाउंड्री आहे जर आपले प्रेक्षक पाय देताना जरी आढळले तर 5 धाव्यांची पेनल्टी. पाठीराख्याची नोंद घ्या. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे कारण विगर गावाचं आयोजन आहे. कुणाला इथे माफी नाही. आपण निश्चित पाहणार आहोत. इथे मात्र संदीपला जो खेळ दाखवलाय अक्षरशः गोलंदाजांना घाम काढायला लावले. युवराज सिंगची आठवण दीपक यांनी करून दिली. फाईन लेगला जे 2 फटके दाखवले अतिशय क्लास. त्यानंतर एक चौकार दाखवलाय. ही क्षमता आहे संदीप या फलंदाजामध्ये. माइंड सेट केलाय. कूल माइंड मैदानामध्ये खेळत आय सेटल केले गेले. 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंचांचा इशारा. बॅट शिकणा संदीपवर आपल्या संघाची भिस्त होती आणि तो फलंदाज निराश मनानं परततोय पॅव्हिलियन मध्ये. एकूण धावसंख्या आपण पाहणार 28 धावा. येणारी चेंडू आणि धावांची गरज 48 धावांचं लक्ष समोर आहे. येणारी चेंडू 8 आणि 20 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये 30 धावेची गरज होती. संदीपच्या तुफानी फलंदाजीनं सामना आपल्या बाजूने जरूर खेचलाय. सामना अजूनही तिरंगा शिवकर संघाच्या हातामध्ये. मैदानावर फलंदाज झालाय रुपेश पाटील. निकनेम बंटी या नावानं ओळखला जाणारा खेळाडू. या फलंदाजामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. IPL ची स्पर्धा शिवकर गावामध्ये झाली होती आणि बंटीची व्हिडिओ सर्वात व्हायरल झाली होती. इथे सामना जिंकणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. षटकार मांडण्याची क्षमता. इथे चौकार आणि षटकारच आपल्या संघाला विजय मिळवून देतील. खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल फलंदाज रुपेशला. फलंदाज आपण बंटीला पाहतोय मैदानावर. फलंदाज फयाज मैदानावर. गोलंदाज तयार सुभाष पारंग्या.
ऑन साइडला पाहिलं लो फुलटा चेंडू होता ड्राईव्ह केल्या चेंडूला एका धावेसाठी फयाज नकार दिलाय बंटीला इथे नकार दिलाय आणि इथे फक्त सिंगल थोडस कॅल्क्युलेशन इथे चेंज होते अनिलजी ढवले साहेब सामन्याचा आनंद घेताना आपण पाहिलंय अतिशय वेळ आपण पाहिले 3:27 काही वेळानंतर आपण सकाळ सुद्धा पाहणार आहोत तर इथे सामन्यामध्ये थोडीशी रंगतदार क्रिकेट मधील फरार क्रिकेटची नाट्यमयता आणि याचा आनंद घेताना आमचे प्रेक्षक 7 चेंडू 19 धावा या चेंडूवर काय रहस्य असेल टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू जास्त स्विंग झाला होता आणि फलंदाज इथे चेंडू पीठ झालाय फक्त सिंगल मिळेल या चेंडूवर 48 धावा पार करायच्या मी म्हणेन जे आनंद षटक फेकला 6 धावा या 6 धावेनं सामन्याला वेगळा यू टर्न दिलाय व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करते अलीकडे व्ही शेप खेळण्याची कला ही क्रिकेट मध्ये लुप्त झाले ऑनसाइडला बंटीने जरूर प्रयत्न केलाय 48 धावा पार करायच्या संघाची धावसंख्या 30 येणारी चेंडू आणि धावांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन 6 चेंडू आणि 18 धावेची गरज 6 चेंडू आणि कंपल्सरी 18 धावा चेस करावे लागतील असे सामने जर या मैदानावर आठवले तर दीपक आपण कधी विसरणार नाही माझ्या संघाच्या पंकज पाटीलला कोणी विसरणार नाही कोणशे संघाच्या मयूरला कोणी विसरणार नाही असे सामने या मैदानावर आपण या 2017च्या रजनीमध्ये पाहिले विद्युत प्रकाश जोतातील स्पर्धा थरार नाट्य सामना दोन्ही संघामध्ये क्षमता आहे पण इथे गोलंदाज कशी कामगिरी करेल या सत्रातील शेवटचं षटक आपण पाहणार आहोत जे स्ट्रॉंग ओव्हरचं षटक आपण पहिल्या सत्रामध्ये नेहमी म्हणतो या सामन्याचे चित्र दाखवणारे षटक गोलंदाज तयार प्रवीण करायचा हा चेंडू पाया सुद्धा काही करू शकला नाही जशा पद्धतीनं संदीप बाद झाला तशा पद्धतीनं पाया सुद्धा बाद झालाय 5 चेंडू आणि 18 धावा जेवढे डॉट बॉल जातील तेवढं दडपण वाढेल आणि इथे मात्र पाया सुद्धा बाद झालाय फडकेने आम्हाला सांगितलं पहिल्या रात्रीमध्ये इथे माझे संघाचे खेळाडू झोपले नव्हते सकाळी 8 वाजता झोपल्या दुसऱ्या रात्रीमध्ये बोनशेतचं गाव झोपला नव्हता त्यांचे सर्व सहकारी 8 वाजता सकाळी झोपले काल कोपरली संघाच्या खेळाडूंच्या सामन्याने झोप उडवली हा सामना तसा होईल का राईट अप फॉर द लेफ्ट अप राऊंड विकेट टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त स्विंग होतोय आणि एक धाव आपल्यासाठी खूप महत्वाची तसा सामना व्हायला पाहिजे दीपक कारण शिवकर संघामध्ये जी क्षमता आहे सूरज भगतला आम्ही 2016 मध्ये पाहिलं होतं मिडल ऑर्डरवर आपल्या संघासाठी यायचा आणि सामना जिंकून द्यायचा इथे मैदानावर गेलाय नरेश ढवले फलंदाज रुपेश बंटी अजूनही मैदानावर या 5 चेंडू आणि 17 धावा या सिटीज अंपायर सिग्नल या सिटीज कडक शॉट या षटकारानं सामन्याचा थोडासा रंग बदलला असेल कार्यक्रमाचं मजा जी आलेली असते तुम्ही काही ना काही नाटक करून मजा घालवता हा गोविंद करायचा असेल तर त्यासाठी श्रम आहे माती आहे थोडी उडू नका चला डीजे मैदानाकडे आपण जरूर जाऊया डीजे जिंकतो त्या प्रेक्षकांची मन जिंकताना मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय फलंदाज नरेश ढवले षटकारानं सामना खुला करण्याचा प्रयत्न करतोय पॉवरफुल फलंदाज मैदानावर इथे गोलंदाजांना नामोरड करेल का गोलंदाजी कत्तल करेल का शिवकर संघाची पाठी राखे जे शांत बसले होत्या आता मात्र थोडेसे खवळले सामना आपल्या बाजूने झुकेल का ही सुद्धा चर्चा या स्पर्धेमध्ये बंटी फलंदाज मैदानावर जर या चेंडूवर आणखी एक मोठा फटका आला तर इथे नरेशला ओळखावं लागेल बंटीला ओळखावं लागेल या षटकारानं गोलंदाजावर निश्चित चढपण असेल जर आणखी एक मोठा फटका गेला तर कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी होईल आणि ही संधी मिळेल नरेशच्या फलंदाजाला ही संधी मिळेल बंटी याला पण इथे माइंड गेम करावी लागेल गेम प्लॅन रचावा लागेल तो गोलंदाजाला चेंडू क्षेत्रक्षक तैनात एकदा पूर्ण थोडासा तेजी क्रिकेट बंटी कडून 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील
फटका सुरेख होता दीपक आपण पाहिला मध्ये थोडासा आपण पाहिला नरेशनो प्रयत्न सुरेख करतोय प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय 3 चेंडू आणि 9 धावा ऑडियन्स फोन आमच्यापर्यंत पोहोचलाय सामना अजूनही 50-50 महामुकाबला पाहतो अतिशय गुणवत्तेची लढाई सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न पुन्हाच पूर्ण होणार नरेश तयार अटॅक करण्यासाठी ऑफ स्टिंगवर चेंडू आणि इथे वाईटचा कॉल एक डाव क्रिकेटमध्ये किती महत्वाचे असते आज ती पण चर्चा केली जाईल आज कोण झोपणार नाही ही सुद्धा सामन्यातील रंगत या मैदानाची जादू काय खेळपट्टीची जादू ज्याने खेळपट्टी बनवली काय या खेळपट्टीचा फॉर्म्युला करून ठेवलाय कारण प्रत्येक सामना आपल्याला चुरशीचा पाहायला मिळतोय आणि ही ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे नरेश मध्ये कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज झाले नरेशला माहिती गोलंदाज मध्ये पूर्ण दडपण आहे आणि याचा फायदा उठवताना गोलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न एकदा पूर्ण केले पण स्ट्राईक देईल का नरेशला नरेशकडे पुन्हा एकदा कॉन्फिडन्स पाहायचं कमी येऊ आणि क्षेत्ररक्षण भूमिका ही सर्वात महत्वाची असते आणि 20 संघानं हे जाणलं हे ओळखलं क्षेत्ररक्षण ताकदीचं केलं 48 धावा पार करायची संघाची धावसंख्या ती 41 2 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची गरज बंटी फलंदाज स्ट्रायकरला 3 मिनिटं बाकी चला रीस संघाची गोलंदाज दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत जर या चेंडूवर मोठा फटका आला एक धाव आपल्या महत्वाचे असेल प्रेक्षक वर्ग आम्हाला सांगते मंचावर बसलेले पाहुणे आम्हाला सांगते शेवटच्या चेंडूवर सामना रंगला पाहिजे सामना जरूर शेवटच्या चेंडूवर रंगेल हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हृदयाचे ठोके चुकवताना सामना निश्चित पारितोषिक आम्ही अनाउन्समेंट करेल आपल्या खेळाडूंचा खेळ संपल्यानंतर आपण पारितोषिक लावणार आहोत अनिल डबलेस सातत्यानं पारितोषिक इथे खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आपण त्यांच्याकडून पारितोषिकांची जाहिरात पाहतोय बंटी हिरो ठरेल का गोलंदाज रीस संघाचा प्रवीण खरंच हिरो ठरेल ही सुद्धा चर्चा हा सामना रीस संघ जिंकेल का शिवकर संघ 2 चेंडू 7 धावा ball goes on high. She's Chirpani. What a catch! संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण पैलवायचं दोन्ही संघाच्या पाठीराख्याला जर मैदानामध्ये जाण्याचा शिरकाव कराल बंटी थोडासा नाराज असेल थोडीशी एनर्जी कमी पडली थोड्या कॅलरीज या पट्ट्यामध्ये कमी पडल्या पण प्रयत्न सुरू केला होता थोडाशी त्याची मनस्थिती भासाळली गेल्या शिवकर संघाची पाठीराखे रीस संघाच्या पाठीराखे दोन्ही संघाच्या पाठीराखेमध्ये जो खेळ टिपला अप्रतिम कॅच आहे या खेळानं या सामन्याचं चित्र पलटलंय अजूनही वेळ गेली नाही क्रिकेट म्हटलं तर कधी फलंदाज कधी गोलंदाज एखादा चमत्कार झाला कंपल्सरी 7 धावा 1 चेंडू आणि 7 धावेची गरज आणि इथे गोलंदाजी ताकद 1 षटक सामन्यामध्ये काय हाहाकार माजवतो आपण बिग बॅश लीग स्पर्धा पाहिल्या असतील आपण IPLच्या स्पर्धा पाहिल्या असतील अनेक प्रीमियम लीगच्या स्पर्धा पाहिल्या असतील रसायनी विभागातून आलेल्या